नमस्कार मित्रांनो, मी वायू भोसले, हा माझा मित्र भरत टांग. तर आज आम्ही त्या पोरींसाठी व्हिडिओ करणार आहे की ज्यांना वाटतं की पोरांची लाईफ एकदम सोपी आहे. तर विषय असा आहे की काही पोरींना वाटतं की पोरांची लाईफ एकदम सिंपल आहे, त्यांना काही कष्ट नसतात. रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत फिरायचं, घरचे काहीच बोलत नाही, तर हा त्यांचा गैरसमज. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस पोरगा कमवत नाही त्यावेळेस त्याच्या घरचेसुद्धा त्याला साथ देत नाही. आणि हे एका पोरापेक्षा चांगलं कोणीच ओळखू नाही शकत. पोरींची लाईफ ऑलरेडी सेट असते, कारण की लग्न झालं का त्यांची लाईफ सेट होते. पण मी असं म्हणत नाही आहे की फक्त पोरांच्याच लाईफमध्ये हार्डनेस असतो किंवा पोरींच्या लाईफमध्ये नसतो. हे दोघांच्या ह्याच्यामध्ये असतं. फक्त फरक असा आहे की पोरांना कोण समजून घेत नाही आणि पोरींना समजून घेणारे भरपूर जण असतात. समाजामध्ये भरपूर उदाहरणे आहेत, जसं की त्याच्यामधला एक असा की जर एखादा पोरगा गाडी चालवताना जर पडला तर म्हणतात की तो गाडी जोरात चालवत होता म्हणून तो पडला. पण तसंच जर एक पोरगी गाडी चालवताना पडली तर मग लोक म्हणतात की की ती घसरली असेल वगैरे वगैरे. पण पोरांची लाईफ जरा क्रिटिकल असते, जसं की त्यांना मेंटली स्ट्रेस खूप असतं. आता पोरं कसे शरीराने धडधाकट असतात, पोरांना कधी रडतासुद्धा येत नाही. जर एखादा पोरगा जर रडत असेल त्याच्या बापासमोर, घरच्यांसमोर, त्याच्या घरचे त्याला म्हणतात की काय तू पोरींसारखा रडतो आहे, पोरींसारखं का रडतोस तू. पोरं कधी रडत नाही हे त्यांच्या मनामध्ये आधीपासूनच रुजवलं गेलेलं आहे. हे फक्त पोरांनाच माहिती आहे की त्यांचं आयुष्य कसं होतं, कसं नाही आहे, हे दुसरं कोणीच सांगू नाही शकत. पोरांच्या मनामध्ये, हृदयामध्ये अशा भरपूर अशा गोष्टी आहेत की जे त्यांना सांगायच्यात, पण ते सांगू नाही शकत आहे, कारण की ते समाजामुळे. समाजांनी पोरांना एवढं कठोर बनवलेलं आहे की ते जे काही होईल पोरांबद्दल ते त्यांना सहन करणं आहे आणि करायचंच आहे. आणि आता इथून पुढे माझा मित्र भरत बोलेल. जसं की माझा मित्र बोलला वैभव की मुलांची लाईफ लई अवघड असते. तर मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलं एक उदाहरण सांगतो की लहानपणापासून मी नोटीस करतोय की माझी कुठं गल्लीत भांडणं झाली, कुठं बाहेर भांडणं झाली, घरापर्यंत विषय आला तर घरची समोरच्यांची काय चूक आहे हे बघत नाही. डायरेक्ट आपल्याला बोलतात की नाही तुझी चूक आहे, तू कुठंतरी चुकला. गल्लीतले म्हणतात पोराची चूक होती, नाही का. पोरीची जरी काही चूक असली ना तरी लोक नाही का हेच म्हणतात की नाही पोरांनीच काहीतरी खोड काढली असेल म्हणून ती पोरींची पोराची भांडणं झाली. म्हणजे प्रत्येक वेळेस पोराची काही चूक नसती. म्हणजे या ठिकाणी जर आमचीच घरचे आम्हाला सपोर्ट करत नाही तर आम्ही लोकांवरती काय विश्वास ठेवायचा. म्हणजे आता एकदा माझी भांडणं झालती आमच्या कॉलनीतल्या एका पोरासोबत. म्हणजे चूक त्याची होती की आमच्या घरापाशी त्यांनी बॉल टाकला. मी त्याला म्हणलो बॉल नाही का घे परत, बॉल देतो तुला पण परत टाकू नको. आणि त्यांनी बॉल टाकला आणि माझ्या डोक्याला लागला. आणि मी म्हणजे नाही का त्याला बोललो परत नको टाकून, त्यांनी परत टाकलं आणि माझ्या डोक्यालाच लागला. मग मी बोललो, भांडणं झाली आमच्यात आणि घरचे डायरेक्ट म्हणले की तुला काय गरज होती त्याला बॉल परत द्यायची. म्हणजे इथं माझ्या घरच्यांनी हे नाही बघितलं की मला बॉल लागलाय, मला डोक्याला लागले. त्यांनी हे बघितलं की समोरच्याची चूक आपण कशी लपवायची. म्हणजे सोपं नाही हो मुलगा होणं, पोरींना लय सोपं वाटतं. तर आत्ता जो आम्ही व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ कोणाला कंपॅरिझन किंवा कोणत्या पॅरेंट्सला असं सांगण्यासाठी नाही आहे की तुम्ही तुमच्या पोरांकडे लक्ष देत नाही. आमचं सांगणं असं आहे की तुम्ही पोरांना ॲज अ फ्रेंड म्हणून सुद्धा तुम्ही बोलू शकता. प्रत्येक आईवडील फ्रेंड होण्याचा प्रयत्न करतं, पण नंतरनं त्यांना असं वाटतं की आपण मुलांना जास्त सूट देतो आहे. हे त्यांचा गैरसमज आहे. त्यांनी मुलांना सूटणं असं हे नाही की तुम्ही त्यांना एकदमच सूट द्या आणि तुम्ही त्यांच्याकडनं म्हणजे की नाही का त्यांच्याकडं लक्षच नाही द्यायचं, असं नाही. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पॅरेंट्सने त्यांच्या मुलाला ॲज अ मित्रासारखं संबोधून बोललं पाहिजे. एवढंच आहे आमचा व्हिडिओ. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.